ची बातमी आहे बीडच्या गेवराईमधून। बीडच्या गेवराईमध्ये लक्ष्मण हाकेंच्या गाडीवरती दगडफेक काल झाली आहे। विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि या प्रकरणी आता हाकेंसह 14 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी स्वतः लक्ष्मण हाके आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मणजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। काल जो प्रकार घडलेला आहे तुमच्यासोबत, काय झालं होतं नक्की? आता तुम्हीच सांगितलं की लक्ष्मण हाकेंच्या गाडीवरती दगडफेक झाली आणि मग ज्यांच्यावर दगडफेक झाली त्यांच्यावरच गुन्हे दाखल होत असतील। खरं तर आम्ही कायदा पाळणारे कार्यकर्ते आहोत। आमच्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गृह विभागानं, पोलीस प्रशासनानं जी तत्परता दाखवली, ते मनोज जरांगे नावाच्या माणसावरती तुम्ही कधी तत्परता दाखवणार आहात का? मुख्यमंत्र्याची आयमाय काढणारा हा मनोज जरांगे, त्याला एखादी नोटीस तुम्ही पाठवली का? म्हणजे मनोज जरांगेला वेगळा कायदा आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वेगळा कायदा। कायद्यामध्ये पण सामाजिक दुजाभाव आहे की काय? आमच्या बाबतीमध्ये वेगळा कायदा, तत्परता, आणि मनोज जरांगे सरंजामदार, जहागीरदार याच्या बाबतीमध्ये वेगळा कायदा। हे असं कुठं कायद्यात पण लिहिलं आहे की काय? आम्हाला गोळ्या घाला, आमच्यावरती लाठीचार्ज करा, आम्हाला जेलमध्ये टाका। महाराष्ट्रातील ओबीसी विजयंतीची आरक्षणाची लढाई आम्ही लढत राहणार। पण हाकेजी जेव्हा तुम्ही गेवराईमध्ये पोहोचला तेव्हा आमदार पंडितांचे सुद्धा कार्यकर्ते आमने सामने आले, तुमचे सुद्धा कार्यकर्ते आमने सामने आले। हा राडा होणार होता याची पूर्णपणे आधी तुम्हाला कल्पना होती? आम्हाला 5 मिनिट अगोदर गेवराई शहरामध्ये प्रवेश करत असताना चालता चालता आमच्या हातामध्ये नोटीस दिली। मी सांगितलेलं होतं सकाळी, आणि गेवराई शहरात प्रवेश करताना 5 मिनिट अगोदर नोटीस देता आणि गुन्हे दाखल करता। त्या जरांगे नावाच्या माणसावरती करा ना गुन्हे दाखल। किती गुन्हे दाखल केले तुम्ही आजपर्यंत? किती नोटिसा दिल्या? बरं, आता याच्यानंतरची आता लक्ष्मण हाकेंची पुढची भूमिका काय असणार आहे? आणि आता तुमच्या कार्यकर्त्यांवरती सुद्धा गुन्हे दाखल झाले, तुमच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे, तुम्ही आता काय करणार आहात पुढे? आम्ही ओबीसीची आरक्षण बचावची भूमिका लढाई लढणार आहोत। महाराष्ट्रामधल्या तमाम ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना आव्हान करत आहोत, आम्ही लढतोय। तुम्ही सुद्धा हजारोंच्या, लाखोंच्या संख्येनं रस्त्यावरती उतरावं आणि झुंडशाहीला आणि दादागिरी करणाऱ्या माणसांना जशाच तसं उत्तर देण्याची तयारी ठेवावी, असं आव्हान मी महाराष्ट्रातल्या ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या बांधवांना करत आहे। धन्यवाद लक्ष्मणजी, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत तुमची प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल।